जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 11वा भीम दशक नाम समास 7वा चंचल नदी निरूपण नाम। श्रीराम समर्थ। चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा। प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे। म्हणजे या समासामध्ये समर्थांनी मायेचे नदीच्या रूपकाद्वारे वर्णन केले आहे। ते म्हणतायत की विद्या अविद्यात्मक माया ही एक अत्यंत चंचल अशी महानदी आहे। त्यातील ज्ञान भय सुविद्या ही गुप्त गंगेप्रमाणे सर्व जगाला केवळ स्मरणाने पावन करणारी आहे। या वचनांची श्रोत्यांनी प्रचिती घेऊन पाहावी, म्हणजे हे वचन खोटे नव्हे हे त्यांना कळून येईल। हा भीम दशक यामध्ये समर्थांना अभिप्रेत असणाऱ्या महंतांची अंतर्बाह्य स्थिती कशी असते, त्यांची लक्षणं कोणती, राम कार्यासाठी सज्ज होण्याची त्यांची प्रक्रिया नेमकी कशी असते, लोकांमध्ये वावरताना सृष्टीतील घटनांकडे तो कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्याचा दृष्टिकोन तयार कसा होतो, या सर्व गोष्टींचं सविस्तर विवरण समर्थ कृपेनं गेल्या 6 समासातून आपण अभ्यासलेला आहे। हा चंचल नदी निरूपण नाम हा समास महंताच्या भीम पराक्रमाचा समास आहे असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही। समर्थांना महंत म्हणजे कोण, तुम्ही आम्ही तुमच्या आमच्यामध्ये समर्थ महंत शोधत आहेत आणि महंताचे आचरण आणि वागणूक कशी असावी याबद्दल समर्थ आपल्याला सांगत आहेत। तर समर्थांना अभिप्रेत असणारे महंत आपण बनण्याचा प्रयत्न करायचा आहे। युद्धामध्ये सैनिक जितका पराक्रम गाजवतो त्यापेक्षाही अधिक पराक्रम साधकाला सिद्धावस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी गाजवावा लागतो। सैनिकाची एक गोष्ट छान असते, ती म्हणजे निदान त्याला युद्धामध्ये शत्रू समोर दिसत असतो, त्याच्याकडे शस्त्र असतं, शस्त्र चालवण्यात तो तरबेज असतो। पण साधकाला ज्या शत्रूंशी सामना करायचा असतो ते तर त्याच्यामध्येच दडून बसलेले असतात, त्याच्याकडं लौकिकदृष्ट्या कोणतं शस्त्रही नसतं, त्याच्यावर हा युद्धाचा प्रसंग रोजच गुदरतो। म्हणूनच संत तुकाराम महाराज सांगतात, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतस्थ वास करून असलेले जुने भाडे करू, अर्थात खोलवर रुतलेले दोष विकार यांना हुसकावून लावणं। तुकाराम महाराज म्हणतात तसं आपुले मरण पाहिले म्या डोळा, म्हणजेच आपल्या हातांनी आवडत्या मीचा गळा घोटणं हे येड्या गबाळ्यांचं कामच नव्हे। देहबुद्धीचा अंत अज्ञानाचा शेवट करत आत्मबुद्धी प्रकटण्याचा मांगलिक क्षण सहजासहजी जीवनात येत नाही। त्यासाठीच महंताला चंचल नदी ओलांडण्याचा भीम पराक्रम करावा लागतो। मग ही चंचल नदी कोणती, तिला यशस्वीपणे पार करण्याला भीम पराक्रम करणं असं का समजलं जातं? चंचल नदीचं स्वरूप जाणून घेण्यासाठी आपण एक घडलेली सत्य घटना आपल्या देशामध्ये 2013 साली उत्तराखंडमध्ये आलेल्या भीषण प्रलयाचं चित्र डोळ्यासमोर आणावं। मंदाकिनी आणि अलकनंदा या नद्यांना आलेल्या प्रलयकारी महापुरात अतोनात जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती। त्यांच्या काठावरील जमिनी खचल्या, घरं इमारती पुराच्या पाण्यात धडाधड कोसळत होत्या। छोटी मोठी लहान मोठी वाहनच नव्हे तर मोठ्या बस ट्रक सुद्धा
पुराच्या पाण्यात वाहवत जात होते. वेगवान पाण्याच्या प्रवाहात सापडलेली माणसं नदीपात्रातील खडकांवर आपटत होती. रक्तबंबाळ झालेले थोडेच जण हाती लागले. बाकीच्या सर्वांना जलसमाधी मिळाली. हा घटनाक्रम नुसता आठवला तरी आजही आपला थरकाप उडतो. क्षणभर असा विचार करा की त्यावेळी त्या नद्यांच्या पात्रात आपण सापडलो असतो तर काय गत झाली असती. आज आपण चंचळ नदीच्या जोरदार प्रवाहात सापडलेलो आहोत. आपली ही तशीच गत क्षणोक्षणी होत आहे. कुणाच्या नाकातोंडात पाणी चाललंय, कुणी खडकावर आपटतोय, कुणी धबधब्याप्रमाणे उंचावरून खाली कोसळतोय आणि यातून कुणीही सुटत नाही. अशा या चंचळ नदीच्या रौद्र प्रवाहातून स्वतःला वाचविणं मोठं धाडसाचंच काम म्हणावं लागेल. महंताचं कर्तृत्व याहूनही मोठं आहे. तो पूर्ण ताकदीनिशी प्रवाहाच्या उलट दिशेनं पोहत जाऊन चंचळ नदीच्या उगमस्थानी पोचतो. अशा या विलक्षण भवप्रवाहाचं चिंतन समर्थ या समासाद्वारे आपल्या समोर ठेवत आहेत. त्यातून महंतांचा पुरुषार्थ आपल्याला कळून येईल. निर्गुण, निराकार, निश्चळ परब्रह्मात मूळ माया निर्माण झाल्यासारखी वाटते. त्यामुळं परब्रह्म ही चंचल असल्याचा भास होतो. अशा या जाणीवरूपी मूळ मायेत प्रचंड शक्ती असते, ऊर्जा असते. जिथं ऊर्जा आहे तिथं तिचं स्थित्यंतर हे ठरलेलंच असतं. ओंकारातून मूळ माया प्रवाहित होऊ लागते. तिच्यात हालचाल जाणवू लागते. तिच्यामध्ये गुण माया पंचतत्वांची बीज सामावलेली असतात. तिच्या त्या शक्तिशाली प्रचंड ओघाचं वर्णन समर्थ पुढे करणार आहेत. श्रीराम. चंचळ नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा, प्रचित रोकडी पहागा, अन्यथा नव्हे. म्हणजेच तिच्या स्मरणातून आपलं चित्त शुद्ध होऊ लागतं आणि मग तिची प्रचिती आपल्याला येऊ लागते. मूळ मायेला शब्द, तर्क, बुद्धी, पांडित्य यांच्या दुर्बिणीतून शोधण्याचा प्रयत्न केल्यावर आपली फजितीच होते. या सर्वांना तिथं प्रवेश निषिद्ध आहे. तिच्याच कृपा आशीर्वादानं तिची प्रचिती येऊ शकते. मूळ मायेचा उल्लेख समर्थ गंगा असा करतात. गंगा स्नान करून जसं आपण पवित्र होतो तसं चंचळ नदीत डुंबत असताना तिच्या स्मरणानं आपण पावन होतो. मायेचं स्वरूप उमजून घेण्याचा हाच एक मार्ग असल्याचं समर्थ सांगत आहेत. अचंचळात निर्माण झालेली परब्रह्माची जणू अर्धांगिनी असणारी ही मूळ माया तिच्यातील प्रचंड ऊर्जेमुळं पुढं कुठं जाते ते सांगताना समर्थ म्हणतायत की ती अधोमुख होऊन म्हणजे खाली तोंड करून सूक्ष्म अदृश्य असणाऱ्या ब्रह्मस्वरूपापासून स्थूल दृश्य सृष्टीच्या दिशेनं धबाबा कोसळू लागते. मात्र ती अखंड वाहत असली तरी तिला पाहणं सामान्य जीवांना शक्य होत नाही. धबधब्याचा प्रवाह जसा सुरुवातीला छोटा असतो आणि नंतर तो विस्तारतो तसं मूळ माया परब्रह्माजवळ अत्यंत सूक्ष्म निर्मळ असते. पण जसजशी ती दृश्याकडे प्रवाहित होऊ लागते तशी ती विस्तारत जाते. तिचा खळखळाट तीव्र होत जातो. म्हणजेच ती सूक्ष्मातून गुणमायेत, नंतर पंचतत्वात, नंतर गुण रूपाच्या आधारे सृष्टीत अनंत रूपात ती प्रगटते. तेव्हा तिचं कार्य जाणिवेमधून आपल्याला कळून येतं. चराचराला व्यापून असलेल्या या गुण मायेला आपण पाहू शकतो. मात्र त्यासाठी अंतरंगात गाढ विश्वास हवा. अस्तित्व बुद्धीशिवाय तिला जाणता येत नाही. रामचरितमानसमध्ये प्रथम सोपानाच्या सुरुवातीलाच वंदन करताना
तुलसीदास म्हणतात, भवानी षडा करो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणव. म्हणजे श्रद्धा आणि विश्वास याचं खरं असणारे पार्वती, माता पार्वती आणि महादेव शंकर यांना माझे वंदन असो. श्रद्धा आणि विश्वासानं जो बघेल त्याला दृश्यात अनुस्यूत असलेल्या मूळ मायेची प्रचिती येतेच. या चंचल नदीच्या वेगवान प्रवाहात सापडल्यामुळं सामान्य जीवांची काय अवस्था होते ते आपण पुढे समजून घेणार आहोत. दृश्य संसाराची जननी असणारी मूळ माया, तिचा जबरदस्त आवेग, कालौघात वाहत असणारं हे जग याबाबतचं चिंतन आपण या समासात करत आहोत. मूळ मायेच्या वेगवान प्रवाहात अडकल्यामुळं दृश्यातीलच एक घटक असणाऱ्या आपल्यासारख्या सामान्यांची कशी परवड होते याचं विवेचन सांगायला समर्थ आता सुरुवात करत आहेत. पावन गंगा असणारी ही मूळ माया अचंचल परब्रह्मातून प्रसवते आणि एखाद्या धबधब्याप्रमाणे खाली कोसळताना गुण मायेला भेदून पुढे येते. सत्व रज तम हे त्रिगुण धारण करून विश्वात विविध रंग रूपांनी ती नटू लागते. अशा रीतीनं मूळ मायेचा हा प्रवाह अव्याहतपणे वाहत असतो. आपण देखील त्या प्रवाहातीलच एक घटक आहोत. प्रवाहाच्या वेगानं पुढं सरकत असल्यानं त्याच्या वेगाची कल्पना आपल्याला नसते, परंतु जे या प्रवाहाला साक्षीभावानं बघतात, जे या प्रवाहाच्या उलट जाऊन तिच्या उगमापर्यंत पोचतात, असे समर्थांसारखे संत सत्पुरुषच या चंचल नदीविषयी विस्तृतपणे निश्चयात्मकरित्या सांगू शकतात. तिचा प्रवाह कसा आहे हे समर्थांनी आपल्याला पुढे सांगितलेले आहे. केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालिली, अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी. म्हणजे ही चंचल महानदी केवळ निश्चल अशा परब्रह्माच्या ठिकाणी उगम पावून मोठ्या वेगाने अधोमुख वाहत जाते. ती अखंड वाहतच असते आणि तरी तिला कोणीच पाहू शकत नाही. मूळ मायेचा हा प्रवाह अचंचळात म्हणजेच ब्रह्मस्वरूपात निर्माण झाला. कुठलीही मूळ माया शास्त्रज्ञ तर अणूंचा विस्फोट घडवून आणून विश्व उत्पत्तीच्या म्हणजे बिग बँग थेअरीपर्यंत येऊन पोचलेत असं आपल्याला अभ्यासक म्हणतीलही. पण तर्कबुद्धीच्या लोकांना हा मूळ मायेचा प्रवाह कसा बरं कळणार? शब्दांच्या मदतीनं ते ठाऊक जरी असलं तरी आपल्यालाही त्याची अनुभूती कुठं आलेली आहे? आपली तर्कबुद्धी कल्पनेला ओलांडून पुढं जाऊ शकत नाही. जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत प्रत्यय अनुभूतीचं दालन आपल्यासाठी बंदच राहणार. चंचल नदीचा उगम कोणता हेही आपल्याला कधीही कळणार नाही. सद्गुरु प्रदत्त साधन श्रद्धापूर्वक अंतरंगात दृढ केलं तरच मूळ मायेची ओळख होते. भगवंताच्या नामातून अर्थात ओंकारातून मूळ माया प्रसवते. तिचा विस्तार दृश्याच्या आधारे ब्रह्मांडात इंद्रिय गोचर होऊ लागतो. हा सगळा प्रचितीचा भाग आहे. मूळ मायेची प्रचिती तोच घेऊ शकतो ज्याच्यावर ती कृपा करते. बुद्धी विचारांच्या मदतीनं जगदंबेच्या स्वरूपाला जाणणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. गर्भात असलेलं अब्रक त्याची आई दिसते कशी, तिचे गुण कसे आहेत वगैरे गोष्टी जसं जाणू शकत नाही, तसं आपण सर्वजण या मूळ मायेची आदी मायेची लेकरं आहोत. तिला आपण कसे बरं जाणणार? काही सांगायचा प्रयत्न केलाच तर ते
केवळ अनुमान असतं. तिला जाणण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे तिच्याच स्मरणानं तिची कृपास्पंदन करण्याचा, कृपास्पंदन करून जाणण्याचा. पुढे वळणे वाकणे भोवरे, उकळ्या तरंग झरे, लादा लाटा कातरे ठाई ठाई. पहा, या महानदीत अनेक वळणे वाकणे भोवरे आहेत, उकळ्या तरंग झरे आहेत, दलदल आहे, उसळणाऱ्या लाटा आहेत. खडकांमुळे ती ठाई ठाई दुभंगली जाते. पहा, चंचल नदीचं पात्र काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी चिंचोळ आहे. तिच्या प्रवाहात वळणं आहेत, वाकड्या तिकड्या धारा आहेत, भोवरे, उकळ्या, तरंग, झरे हे आहेत. कितीतरी ठिकाणी पाणवट चिखल आहे, तर काही ठिकाणी तिचा प्रवाह पाणी आटल्यानं कोरडा पडलेला आहे. काही ठिकाणी ती धबधब्याच्या रूपात उंचावरून खाली कोसळते, तर काही ठिकाणी तिचा प्रवाह निमुळता धारेसारखा बारीक आहे. काही ठिकाणी उतळ तर काही ठिकाणी खोल अशी ही चंचल नदी आहे. एखादा मनुष्य विहिरीत पट्टीचा पोहणारा असेल, पण त्याला नदीत तितक्या शिताफीनं पोहता येईलच असं नाही. नदीमध्ये उत्तमरित्या पोहणारा समुद्रात कदाचित पोहू शकणार नाही. हा ज्याच्या त्याच्या सरावाचा भाग आहे. मी म्हणणारे सुद्धा नदीच्या महापुरात गटांगळ्या खातात. तसं या चंचल नदीच्या वेगवान प्रवाहाला मी पार करून जाईन असं म्हणणारे अनेक जण तिच्या गर्तेत सापडतात. कारण तिच्या प्रवाहात खूप वैविध्य आहे, चकवे आहेत. अशा कोणत्या चंचल नदीबद्दल समर्थ आपल्याला बोलत असावेत? आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या असंख्य घटनांच्या मालिकेला समर्थ चंचल नदी असं संबोधन करत आहेत. सर्व गोष्टी मनासारख्या घडत असल्या की आपण खुश असतो, म्हणजे चंचल नदीचं पात्र विशाल, शांत आहे असं समजावं. अशा प्रवाहात पोहणं सोपं वाटतं, परंतु जीवनात असे काही प्रसंग येतात की ज्यामुळं मनात भावभावनांचा कल्लोळ उठतो. असे प्रसंग कदाचित आधी भौतिक तापाचे असतील, आधी दैविक किंवा आध्यात्मिक तापाचे असतील, जीवलगांचे शब्द मन कुरतडणारे असतील, तर दूरच्यांचे शब्द मनाला उभारी देणारे असतील. अशा वेळी जीवनच संपवून टाकावं असे टोकाचे विचार मनात येऊ शकतात. प्रपंच व्यवहार सोडून दूर पळून जावंसं वाटू लागतं. इथं चंचल नदीचा प्रवाह उंचावरून एखाद्या खडकावर आपटतोय, आपलं जणू अधःपतन करू पाहतोय असा त्याचा अर्थ घेता येऊ शकतो. जेव्हा मनाविरुद्ध काही घडतं तेव्हा मनात विचारांचा आवेग प्रचंड वाढलेला असतो. त्यामुळं आपलंच अंग तापू लागतं. मनाला शांत करण्याचा आपला प्रयत्न निष्फळ ठरतो. अशा वेळी समजावं की चंचल नदीचा प्रवाह चिंचोळा होऊन त्यातून वेगानं पाणी वाहू लागलंय. इथं मनाची घुसमट प्रचंड वाढल्याचं आपल्याला जाणवतं. मूळ मायेच्या अर्थातच चंचल नदीच्या प्रवाहात अनेक गमती जमतीही घडत असतात. फेसाळत्या पाण्यावरील बुडबुडे, त्याचे चंदेरी फुगे आपलं लक्ष वेधून घेतात. तसं जीवन प्रवाहात लोकेशना, वित्तेषणा, दृश्यासक्तीचे बुडबुडे आपलं चित्त गुंतवून ठेवतात. असे बुडबुडे क्षणिक सुख देतात आणि ते विरूनही जातात. कारंजाचे तुषार अंगावर पडतात, जसं आपण रोमांचित होतो, तसं या चंचल नदीचे आशारूपी तुषार कातावलेल्या मनाला संतोषवतात. मुलं मोठी होतील, शिकतील, आर्थिक स्थिती सुधारून जीवनमान उंचावेल, त्रितापांचे दाह शमतील,
अशी आशा आपल्याला चंचल नदीच्या प्रवाहासोबत वाहवत जाण्यास भाग पाडत असते. या भवप्रवाहामध्ये केर कचरा देखील भरपूर वाहत असतो. मनाचाच विचार केल्यास कीर्तन निरूपणादी सत्वगुणी कार्यात रमणारं मन लगेचच इतरांच्या दोषांचं चिंतन करू लागतं, हीन विचारांकडे धाव घेतं. हे कुविचार म्हणजेच या प्रवाहातील कचराच होय. अशा प्रकारे आपणच आपल्या हृदयात शांतपणे डोकवावं. तिथं उमटणाऱ्या चित्रविचित्र विचार तरंगाचं सूक्ष्म अवलोकन करावं. म्हणजे या चंचल नदीच्या प्रवाहाला अर्थात मूळ मायेला समजून घेणं सोपं होईल. पुढे शुष्क जळाचे चळाळ, धारा धबाबे खळाळ, चपळ्या चळक्या भळाळ. चपळ पाणी म्हणजे कित्येक ठिकाणी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे कित्येक ठिकाणी तिचे पात्र अगदी कोरडे पडलेले असते, तर काही ठिकाणी तिचा प्रवाह धबधब्याच्या रूपाने खळखळाट करीत कोसळत असतो. काही ठिकाणी पात्र अगदी अरुंद असते, काही ठिकाणी खूप रुंदही असते. काही ठिकाणी प्रवाह खूप जोरात वाहत असतो. असे हे पाणी अत्यंत चंचल चपळ असते. फेन फुगे हेलावे, सैरा वैरा उदक धावे, थेंब फुई मोजावे, अनु रेणू किती. म्हणजे कित्येक ठिकाणी त्यावर फेस येतो, तर कित्येक ठिकाणी फेसाचे फुगे बनून ते वाऱ्यामुळे हेलकावे खातात. नदीचे उदक सैरा वैरा सर्वत्र धावत असते. त्यातील थेंब, तुषार आणि असंख्य अनुरेणू यांची मोजदाद गणती कोण करू शकेल. ओसाने वाहती उदंड, झोतावे दुर्कुटे दगड, खडके बेटे आड, वळसा उठे. म्हणजे प्रवाहात सापडून असंख्य पदार्थ, केर कचरा वगैरे वाहत येतात. अनेक ठिकाणी धबधबे निर्माण होतात. लहान मोठे दगड, खडक किंवा बेटे यांनी पाणी दुभंगले जाऊन वळसे वळणे खेळून पुढे वाहतच असते. मृद भूमी तुटून गेल्या, कठीण तैशाची राहिल्या, ठाई ठाई उदंड पाहिल्या. सृष्टीमध्ये म्हणजे मऊ जमिनी वाहून जातात. म्हणजेच अज्ञानी भ्याड जीव मायेच्या प्रवाहात वाहत जातात, तर कठीण जमिनी म्हणजेच ज्ञानी आणि शूर लोक जसेच्या तसेच राहतात. असे दृश्य सृष्टीमध्ये जागोजागी दिसत असते. पहा, समर्थांना या ठिकाणी काय म्हणायचंय की नदी किनारी असलेली मऊ ओलसर मातीचा स्पर्श किती सुखद असतो. त्या रेतीत आपण घर बांधण्याचा प्रयत्न करतो, त्या खेळात रमतो, पण एक मोठी लाट येते आणि ते घर भुईसपाट करते. तसं आपल्या जीवनातही घडत असतं. सुखाची घडी कायम राहावी असं आपल्याला वाटतं, पण प्रारब्धाच्या अर्थातच या मूळ मायेच्या लाटेच्या तडाख्यामुळं होत्याचं नव्हतं कधी होतं तेच आपल्याला समजत नाही. करुणाष्टकात समर्थांनी म्हटल्याप्रमाणे सुख दुःख म्हणता हे दुःख ठाकूनी आले, अशी आपली अवस्था होते. ऊन सावलीच्या खेळासारखं जीवनात चाललेल्या सुखदुःखांच्या आवर्तनाचं चित्रणच समर्थांनी या वरच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे, केलेलं आहे. समस्या उद्भवूच नयेत म्हणून आपण किती डोकेफोड करतो, पण प्रश्न मात्र जैसे थेच असतात. प्रश्नांची झुंजण्यातच आयुष्य खर्ची पडत असतं. त्यासाठी समर्थ कठीण जमिनीचं रूपक वापरत आहेत. अशा तऱ्हेनं आपण सामान्यजन चंचल नदीच्या गूढ पात्रात वाहवत जात असतो, नागविले जात असतो. अशा निराशेच्या भोवऱ्यात वारंवार सापडत असतो. त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्नही करत असतो. मात्र
वेगवान प्रवाह आपल्याला पुन्हा पुन्हा आत खेचत असतो. यात एका जीवाची काय गत होते याचं वर्णन समर्थांनी पुढे केलेलं आहे. समर्थ लिहितात, एक ते वाहतची गेले, एक वळशामध्ये पडले, एक साकडीत अडकले. अधोमुख म्हणजे काही लोक या माया नदीत वाहतच गेले. कुणी बोक्यात अडकले तर काही अधोमुख होऊन कडे कपारीत अडकले. एक आपट आपटोच गेले, एक चिरड चिरडोच मेली. कित्येक ते फुगली पाणी भरले. म्हणजे एक आपटत आपटतच खलास झाले, मृत झाले, मरण पावले. तर कुणी चिरडून चिरडून मेले. तर कित्येकांच्या पोटात पाणी भरल्यामुळे ते फुगून गेले, फुगून मेले. म्हणजे कित्येकांना अहंकार होऊन ते गर्वाने फुगून जातात, असा याचा अर्थ आहे. पहा, चंचल नदीच्या प्रवाहामुळं सामान्य जीवांची किती दैना उडते याचं दारुण चित्रण समर्थांनी या ओव्यांमध्ये केलेलं आहे. हे वाचलं की आपण किती निरर्थक जीवन जगत आहोत असं वाटू लागतं. असंख्य जीव जन्माला येतात आणि तितकेच मृत्यूच्या दाढेखाली येतात. कालाच्या ओघामध्ये कित्येक जण वाहत जातात याची नोंद ठेवणंही दूरवरचंच दुरापास्तच. अनेक जण दुःखरूपी वळशात म्हणजेच भोवऱ्यामध्ये सापडलेले असतात, सापडलेले आहेत देखील. पोहताना एखाद्या कपारीत पाय अडकावा आणि त्यातून निसटणं मुश्किल व्हावं, तसं जीवनातील अडचणींच्या कचाट्यात सापडल्यामुळं कित्येकांना त्यातून बाहेर पडता येत नाही. मायेच्या विळख्यात आपण असं काही अडकून पडतो की परमार्थ, भगवंत दर्शन असे दरवाजे जणू आपणच आपल्या हातांनी बंद करून टाकत असतो. या काळ प्रवाहातून वाहत गेलेला जीव पुन्हा जन्माला येऊन त्याच प्रवाहात पुन्हा गटांगळं खाऊ लागतो. असा हा चंचल नदीचा प्रवाह, अर्थातच जन्म मरणाचा फेरा अव्याहत सुरूच असतो. परिस्थिती बदलावी, जीवन सुखदायी व्हावं यासाठी प्रत्येक जीव अनेक खटपटी लटपटी करतो, खस्ता खातो. अगदी ज्योतिषानं सुचवलेले उपाय, तीर्थाटनं, कर्मकांड सर्व काही तो करतो. पण शेवटी निराशाच त्याच्या पदरी येते. घरदार, नोकरीधंदा, प्रपंच यात तो अक्षरशः चिरडला जातो. मायेला सत्य मानून तिलाच ग्रहण करण्याचा प्रयत्नही तो करतो. माया नगरीतील अशाश्वत सुख मिळवण्यासाठी त्याच्या नादात तो मायेच्या इतका आहारी जातो की जलोदर होऊन पोट फुटावं अशी त्याची मरणोन्मुख अवस्था होते. मात्र या जीवघेण्या प्रवाहात थोडके जीव असेही असतात की जे जीवनाची योग्य दिशा कोणती यावर सांगोपांग विचार करून आपल्या पोहण्याची दिशाच बदलतात. सर्व शक्तीनिशी ते चंचल नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहत पोहत थेट तिच्या उगमापर्यंत जातात. त्या उगमस्थानाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माचं दर्शन घेऊन पावन होतात, तीर्थस्वरूप होतात. लाखात एक असणाऱ्या अशा परमार्थिक परमवीराच्या अर्थात महंतांच्या उलटमार्गी जलतरण प्रवासाचं वर्णन आपण पुढे पाहणार आहोत. मागच्या निरूपणामध्ये आपण चंचल नदीचं आपल्या जीवनाशी संलग्न असलेलं स्वरूप अभ्यासलं. मानवी मन हे ब्रह्मांड व्याप्त जाणिवेचं व्यक्त रूपच आहे. जाणिवेचा आधार आहे मूळ माया. पिंडामध्ये
मन रूपात असणारी जाणीव ही मूळ मायाच होय. अंतरंगातील द्वंद्व म्हणजे चंचल नदी. द्वैतानं भरलेला मनोप्रवाह म्हणजे ही चंचल नदीच. अंतर्मुख होऊन मनाकडं तटस्थपणे बघू लागलं की अंतरंगातील हा चंचल नदीचा प्रवाह जाणवू लागतो. या गूढ प्रवाहाला जाणलं म्हणजेच पुरुषार्थ गाजविला असं मात्र होत नाही. कारण तटस्थता, साक्षीभाव निष्क्रियतेचं लक्षण आहे. चंचल नदीच्या वेगवान प्रवाहातून उलट पोहत तिच्या उगमापर्यंत पोहोचण्यात खरा पुरुषार्थ आहे. मात्र हे सामान्य जीवाच्या आवाक्याबाहेरचं आहे. असा भीम पराक्रम करण्यासाठी जीवाला सद्गुरूंची मदत घ्यावीच लागते. म्हणूनच मानवी जीवनात सद्गुरूंचं अनन्यसाधारण असं स्थान आहे. हे आपण सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. चंचल नदीच्या प्रवाहाविरुद्ध जात तिच्या उगमापर्यंत पोचण्याच्या कामी आपल्यावर सद्गुरूंचा अनुग्रह झालेला असला पाहिजे. अनुग्रह म्हणजे शक्तिपात. त्याच्याद्वारे सद्गुरू त्यांची शक्ती आपल्या पाठीमागं उभी करतात. एकटा जीव उगमापर्यंत जाण्यासाठी सक्षम नसतोच. सद्गुरूंना अनन्य भावानं शरण जाऊन त्यांनी दिलेल्या साधनाला हृदयात अखंड धरत त्यांच्या शक्तीनं मार्गदर्शनानं जीव चंचल नदीच्या उगमस्थानी पोहोचू शकतो. मात्र मी माझ्या ताकदीवर तिथं पोहोचेन असं जर कुणी म्हणत असेल तर तो त्याचा निव्वळ भ्रम आहे असं पक्क समजावं. या चंचल नदीच्या भयावह प्रवाहाविरुद्ध पोचण्याचं कसब, तितकी प्रचंड ताकद सद्गुरूंकडे असते का? हे कशावरून सिद्ध होईल? असे प्रश्न जीवाच्या मनात येणं स्वाभाविक आहे. त्यासाठी रामायणामधील काही प्रसंगावर सखोल चिंतन केलं तर त्यातून जी सूत्र स्पष्ट होतात त्या आधारे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळून जातील. सीतामाऊलींच्या शोधासाठी 100 योजनेपर्यंत दूर पसरलेल्या समुद्रावरून उड्डाण करून हनुमान स्वारी लंकेमध्ये पोहोचली. सीतेची भेट घेऊन प्रभू रामचंद्रांचा निरोप तिला सांगितला. पुढं रावणाला अद्दल घडावी म्हणून लंका दहन करून हनुमान स्वारी रामचरणी परत आली. यातून कुठलं सूत्र स्पष्ट होतं ते बघूया. हनुमंत म्हणजे रुद्राचा अंश, अर्थात सद्गुरु तत्वच. सर्वत्र इतस्त पसरलेला सागर म्हणजे भवसागर. यासाठी समर्थांनी चंचल नदीचं रूपक योजलं आहे. समुद्र पार करत असताना हनुमान स्वारीची अनेक प्रकारे परीक्षा झाली. त्यांनी लंकेच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर थोड्याच अंतरावर मैनाक पर्वत सोन्यासारखा लखलखत पाण्यातून वर आला आणि हनुमान स्वारीला विश्रांती घेण्यासाठी विनवू लागला. राम कार्य पूरक झाल्याशिवाय विश्रांती नाही असं विनयपूर्वक सांगून मैनाक पर्वताला केवळ स्पर्श करून हनुमान स्वारी पुढं निघून गेली. भगवंत प्राप्तीचं ध्येय विसरून सुख वस्तू जीवनात रमणाऱ्या आपल्यासारख्या सामान्यांना हा प्रसंग उद्बोधकच ठरावा. काही अंतर जातो न जातो तोच सुरसा नावाची राक्षसीन वासून हनुमंताच्या मार्गात आडवी आली. तिच्या तोंडापेक्षा हनुमंतानं मोठा आकार धारण करावा. तोच सुरसा तिचा जबडा त्याच्यापेक्षाही मोठा करायची. असं करता करता सुरसाचं तोंड अतिशय विशाल झालं. तोच चतुराईनं
हनुमान स्वारी सूक्ष्म रूप धारण करून तिच्या जबड्यात जाऊन ती त्यातून बाहेर आली देखील. मला मुखात घेण्याची तुझी अट पूर्ण झाली तेव्हा आता माझी वाट सोड, असं हनुमान स्वारी बजावताच सुरसा राक्षसीन तिथून निघून गेली. यातून काय बोध घ्यायचा? मान मरातब लौकिकानं आपण जीवनात मोठं होत जातो, त्या आधारे माया आपल्याला झुलवत ठेवत असते, अजून मोठ्या उपाधी आपल्यासमोर आणते. त्या उपाधीत जर आपण रमलो तर चंचल नदीच्या प्रवाहात आपण अडकले जातो. पण ते टाळायचं असेल तर अहंता त्यागून हनुमान स्वारीसारखं प्रसंगी लहानही होता आलं पाहिजे. सुरसा नामक संकट मागं टाकून हनुमान स्वारी आता लंकेच्या दिशेनं वेगानं निघाली. त्या समुद्रात निशिचरी नावाची आणखीन एक राक्षसीन होती. तिचं वैशिष्ट्य म्हणजे आकाशातून उडणाऱ्यांच्या सावलीला ती पकडून ठेवायची. त्यामुळं उडणाऱ्याला पुढं जाता येत नसे आणि तो निशिचरीचं भक्ष बनत असे. याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे ते बघूया. चंचल नदीच्या प्रवाहातील सावली म्हणजे वासनेनं भरलेल्या आपल्या सूक्ष्म देहाची सावली आहे. वासनारूपी सावलीला पकडून मूळ माया आपल्याला कर्मात अडकवून ठेवते. आपणही त्यात सहजपणे अडकतो आणि जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या घालत राहतो. जितेंद्रिय हनुमंताच्या अंतरंगात वासना नव्हत्याच, तिथं केवळ रामरायाच होता. त्यामुळं निशिचरीला हनुमंताची सावली सापडलीच नाही, म्हणून हनुमान स्वारीला तिचा वध करणं सोपं झालं. आपणही वासनांवर विजय मिळवू शकलो तर भवसागर पार करून जाण्यातील मोठी अडचण दूर होते. शेवटी हनुमान स्वारी लंकेच्या भूमीवर दाखल झाली. तिथं राक्षसांचा कडक पहारा होता. लंकिनी नावाची राक्षसीन डोळ्यात तेल घालून मुख्य दरवाजावर नजर ठेवून होती. हनुमान स्वारीनं एका डासाचं रूप घेऊन, अतिसूक्ष्म रूप घेऊन आत शिरण्याचा प्रयत्न करताच लंकिनीनं हनुमान स्वारीला पकडलं. हनुमान स्वारीनं तिच्या प्रामाणिकतेला, सतर्कतेला दाद देत तिचा उद्धार केला. पुढं विभीषणाच्या मदतीनं अशोक वनातील सीता माऊलीपर्यंत हनुमान स्वारी पोहोचली. सीतेपर्यंत पोहोचणं हे हनुमान स्वारीचं ध्येय होतं. ते त्यानं गाठलं. आता अद्वैत तत्वज्ञानाच्या अंगानं विचार करू लागल्यास सीता माऊली म्हणजे मूळ माया हे कळून येतं. हनुमान स्वारी अर्थात सद्गुरु तत्व भवसागर पार करून म्हणजे चंचल नदीच्या प्रवाहांच्या उलट पोहत जात मूळ मायेपर्यंत पोचण्याचं सामर्थ्य राखून असतं. हेच यातून सिद्ध होतं. भव प्रवाह कसा पार करायचा, त्यातील अडचणींवर कशी मात करायची, त्यासाठी पूर्वतयारी म्हणून अविरत साधना करत, सत्संगात राहत आंतरिक बैठक कशी मजबूत करायची, याचं उत्तम उदाहरण या प्रसंगातून हनुमान स्वारींनी आपल्या समोर ठेवलं आहे. म्हणून समर्थ पुढे सांगतात, एक बळाचे निवडले ते पोहतची उगमास गेले, उगम दर्शने पवित्र झाले. तीर्थरूप म्हणजे काही निधड्या छातीचे बलवान असे निवडक लोक मात्र पोहत पोहत लौकिक प्रवाहाच्या उलट जाऊन उगमाला पोचले, म्हणजेच परब्रह्माकडे पोहोचले, त्याच्याशी एकरूप झाले. असे उगमाकडे म्हणजे परब्रह्माकडे जे गेले ते त्या परब्रह्माच्या साक्षीत्वाने पवित्र होऊन तीर्थरूप बनतात.
पहा, सद्गुरूंनी ज्याला अनुग्रहित केलेलं आहे, जो खऱ्या अर्थानं सद्गुरूंचा अंकित झालेला आहे, असा बलवान जीवच चंचल नदीच्या प्रवाहातील भोवरेत चकवे आणि वळणं या अडचणींवर मात करत उगमापर्यंत जातो. उगमस्थानी चंचल नदी एकदम पवित्र निर्मळ असते. त्यामुळं तिथपर्यंत पोचणारा जीव पवित्र होतो, तीर्थरूप होतो. चंचल नदीचा प्रवाह सूक्ष्मातून स्थूलाकडं धावत असतो. त्याच्या विरुद्ध पोहणं म्हणजे स्थूलातून अर्थात दृश्यातून सूक्ष्माकडं म्हणजेच परब्रह्माकडं जाणं आहे. त्यासाठी जीवाच्या पाठीमागं सद्गुरू कृपेची अक्षय ऊर्जा अनिवार्यच आहे. अशा तीर्थरूप उगमस्थानी दाखल झालेल्या जीवाला कोणती अनुभूती येते हे स्वानुभूतीच्या जोरावर सांगताना समर्थ पुढे लिहितात. तेथे ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवतांची स्थाने, उपराठी गंगा पाहता मिळणे सकळांस तेथे. म्हणजे याप्रमाणे लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेस जे जातात त्यांना तेथे ब्रह्मादी देवतांची भुवने आणि ब्रह्मांड देवतांची स्थाने यांचे दर्शन घडते. चंचल नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहत उगमाकडे जाताना जीवाला ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांची स्थानं दिसतातच. तसेच अनेक देवतांची स्थानं दिसतात. परब्रह्मांच्या सत्य संकल्प पूर्तीसाठी या देवतांनी जन्म घेतला खरं, पण ती सर्व मूळ मायेची लेकरच आहेत. ब्रह्मदर्शनानं सृष्टी निर्मितीचं जीवाला पडलेलं कोडं उलगडतं. श्री विष्णूंच्या वैकुंठाचं, महादेवांच्या कैलासाचं दर्शनही जीवाला होतं. माया गंगा उलट दिशेनं पार करता करता अशी अनेक दिव्य स्थळं आढळतात. यात अवघड टप्पा येतो तो म्हणजे सिद्धींचा. एके ठिकाणी जाण्यास निघावं ते ठिकाण अगदी जवळ आलेलं असतानाच जुना मित्र खूप वर्षांनी भेटावा आणि त्याच्याशी गप्पा मारण्यात इतका वेळ निघून जावा की मूळ ठिकाणी न जाता अलीकडेच मुक्काम करण्याची पाळी यावी, तशी काहीशी स्थिती एका जीवाची भवप्रवाह पार करताना होण्याची दाट शक्यता असते. वाटेतील देवतांची स्थानं, तिथं येणारे अनुभव, त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या छोट्या छोट्या सिद्धी यातच जीव जर अडकून पडला तर उगमस्थानी पोचून परमदर्शनाचा लाभ तो मिळवू शकत नाही. म्हणून श्री समर्थ तसेच इतर संत मंडळीही साधनाला घट्ट धरून राहण्याचाच उपदेश करतात. सद्गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून ते सांगतील तसंच आपण करत राहावं. अनुभवांच्या मागं लागू नये, यातच आपलं हित आहे. सद्गुरू सांगतात, नामाचं साधन हे एखाद्या फास्ट गाडीप्रमाणे आहे. रंग, प्रकाश दिसणं, आवाज ऐकू येणं ही मधली स्टेशनं सोडून नाम एकदम भगवंताकडं नेऊन पोचवतं. मूळ मायेच्या दिशेनं म्हणजे चंचल नदीच्या उगमाकडं जाताना आपला मार्ग चुकू नये असं ज्याला वाटतं त्यानं सद्गुरू आज्ञेत राहून त्यांनी दिलेल्या साधनाला, वचनांना घट्ट धरून राहावं. असं सद्गुरूंचरणी राहिलं तर त्याला अजून कोणते अनुभव येतात ते समर्थ पुढे सांगत आहेत. समर्थ लिहितात, त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचळ, आपो नारायण केवळ बोलीजे त्यासी. म्हणजे त्या उगमाच्या ठिकाणी जे जळ असते ते अत्यंत निर्मळ असते, पण चंचळही असते. त्यालाच आपो नारायण असेही म्हणतात.
बघा याचाच अर्थ समर्थ काय म्हणतायत आपल्याला, उगमस्थान अर्थातच मितिकाक्षर ओमकार या ठिकाणी मायारूपी गंगेचं जल इतकं पवित्र निर्मळ असतं की त्याची सर दुसऱ्या कशालाच येणार नाही. जगाच्या कल्याणासाठी तिथूनच चैतन्य प्रसवतंय हे स्वानुभूतीनं उमगतं. ते चंचळ म्हणजेच प्रवाही असल्यामुळं शास्त्र त्याला अपोनारायण म्हणतं. लाखात एखादाच जीव साधनेची पराकाष्ठा करत या निर्मल भेदरहित स्थानापर्यंत पोहोचतो. चंचळ नदीचं उगमस्थान म्हणजे तुर्येची सीमारेषाच होय. जीव परब्रह्म या ठिकाणी जीव परब्रह्म आणि विश्व या दोघांना सन्मुख असतो. सद्गुरु कृपा होताच ओंकाराचं विलोभनीय रूप चित्तात ठसतं. साधनेची आटाआटी संपते आणि मूळ मायेची सीमारेषा ओलांडून जीव निर्गुण निर्विकार निश्चल परब्रह्माशी तदाकार होतो म्हणजेच एकरूप होतो. असा हा स्थूलातून सूक्ष्मापर्यंतचा प्रवास आहे. नामाच्या होडीत बसलं की भवप्रवाह कितीही वेगवान असेना का, त्या होडेचा सद्गुरुरूपी कप्तान आपल्याला सुखरूप त्या उगमापर्यंत नेतोच नेतो. याचा भरवसा सर्व जणांनी बाळगावा. मनाची आंदोलनं नेहमीच आपल्याला चंचल अस्थिर करत असतात. पिंडात जी मनाची अवस्था असते तीच ब्रह्मांडात जाणीवेची स्थिती असते. चंचलता बदल यामुळं आपण अंतर्मुख होऊ शकत नाही, परब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही. अशा पार्श्वभूमीवर चंचल नदीचा प्रवाह पार करून तिच्या उगमापर्यंत जाण्याचं सद्भाग्य गुरुकृपेनं अगदी मोजक्याच जीवांना लाभतं. या चंचल नदीचे गुणधर्म कोणते, तिचा प्रवाह नेमक्या अर्थानं कसा आहे, हे अजून सुस्पष्ट होण्यासाठी रामायणातील आणखीन एक प्रसंग बघूया. मिथिला नगरीमध्ये जनक राजानं माता सीतेचं स्वयंवर आयोजित केलेलं होतं. शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावेल त्याच्या गळ्यात सीता वरमाला घालेल असा पण त्यानं जाहीर केला होता. दूर दूरचे ठिकठिकाणचे देशोदेशीचे सम्राट, राजे, शूरवीर, नामवंत मंडळी याचबरोबर राक्षसगण पिशाच्च मनुष्य वेश धारण करून स्वयंवरात भाग घेण्यासाठी यज्ञशाळेत जमा झाली होती. दशरथ नंदन राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसह तिथं दाखल झाले. तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा राजबिंड्या सुकुमार रामावर खेळल्या. वास्तविक परब्रह्म स्वरूप रामाला पाहताच सर्वांच्या मनात सात्विक भाव जागृत होण्यास व्हायला हवे होते. पण प्रत्येकाला राम वेगळा भासत होता. असं रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी सांगितलंय. बालकांना तो सवंगड्याच्या रूपात दिसू लागला, तरुणांना तो प्रिय सखा वाटू लागला, मातांना तो पुत्र रूपात दिसू लागला, विद्वानांना त्याचं ज्ञान रूपात दर्शन झालं, भक्तांना जणू त्याचं आराध्य दैवतच समोर ठाकल्याचा अनुभव आला, दुष्टांना राक्षसांना तर तो काळ रूपात दिसू लागला. सगळेजण एकाच रामाकडं पाहत असताना प्रत्येकाच्या मनात रामाची प्रतिमा वेगवेगळ्या रूपात दिसली. या मागचं कारण म्हणजे मनातील भाव. जशी आपली प्रवृत्ती, जसे आपले विचार, तसंच समोरचं जग आपल्याला प्रत्ययास येत असतं. व्यवहारात आपल्याला अनेक जण भेटतात. प्रत्येकाचं विश्वाबद्दलचं, प्राणी मात्रांबद्दलचं समीक्षण, निरीक्षण
वेगवेगळं असतं, निरनिराळं असतं. अनेकांना आता जगबुडी होणार असं वाटतं, तर कित्येकांना हे जग आनंदाचा ठेवाट वाटत असतं. बऱ्याच जणांना हे जग नकोसं वाटतं, तर काहींना या जगानं त्यांच्या अडचणींवर मार्ग शोधावा असं वाटत असतं. म्हणजेच ज्याच्या त्याच्या विचार वृत्तीनुसार या जगाचं प्रत्यंतर येत असतं. मानवी मन हे तर या चंचल नदीचा एक भाग आहे. असं असताना प्रत्येकाला ही नदी वेगवेगळ्या रूपात का दिसत असावी, यावर उत्तर शोधण्यासाठी आपण विचार प्रवण करताना समर्थ नीत्यातील उदाहरण देतात. महानदी परी अंतराळी, प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्य पाताळी पसरली पहा. म्हणजे ही मायारूपी नदी अंतराळात म्हणजे चिदाकाशात परब्रह्म स्वरूपात सर्व काळी प्रत्यक्ष वाहत असते. ती स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांत पसरलेली आहे. अधोर्ध अष्टही दिशा, तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदीशा सारखीच ते. म्हणजे खाली वर सर्वत्र 8 दिशांना या महानदीचे उदक वेढून राहिलेले आहे. ज्ञानी लोक या महामायेला जगदीशासारखीच आहे असे जाणतात. अनंत पात्री उदक भरले, कोठे पाज रोच गेले, कितीएक ते वेचले संसारासी. म्हणजे अनेक पात्रांत म्हणजे प्राणीमात्रात या महानदीचे उदक म्हणजेच अहंभाव भरलेला असतो. पण काही पात्रांतून मात्र ते पाझरून नाहीसे होते. म्हणजे साधू संत अगदी अहंभाव मात्र वाहून जाऊन नाहीसा झालेला असतो. कित्येक त्या पाण्याचा संसारासाठी उपयोग करतात. एका संगे ते कडवट, एका संगे ते गुळचट, एका संगे ते तिखट तुरटक्षार. म्हणजे जसे पात्र असेल तसे ते उदक बनते. कडवटाबरोबर कडवट, गुळचटाबरोबर गुळचट, तर तिखटाबरोबर तिखट, तुरटाबरोबर तुरट, तर क्षाराबरोबर क्षार बनते. ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे, सखोल भूमीस तुंबळे सखोलपणे. म्हणजे ज्या ज्या पदार्थात ते मिसळले जाते त्याच्याशी ते तद्रूप होते म्हणजे एकरूप होते. सखोल भूमी असेल तर ते त्यात सखोलपणे भरून राहते. विषामध्ये विषची होते, अमृतामध्ये मिळवून जाते. सुगंधी सुगंध ते, दुर्गंधी दुर्गंध. म्हणजे विषामध्ये ते विषच होते, अमृतात एकजीव होऊन अमृत बनते. सुगंधी पदार्थांच्या योगे सुगंधी, तर दुर्गंधी पदार्थांच्या योगे दुर्गंधी बनते. पहा किती सुंदर असं विवेचन आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे, दिलेलं आहे. समर्थ काय म्हणतात की मूळ माया प्रवाही असली तरी मुळात ती पावन आहे. म्हणून समर्थांनी तिचा आपो नारायण असा गौरव केला आहे. पण ती जेव्हा गुणमाया म्हणून पुढं प्रवाहित होऊ लागते तेव्हा तिचा ज्या वस्तूंची संबंध येतो तिच्याशी ती समरस होते, एकरूप होते. भांडं कडवट असेल तर त्यात ओतलेलं पाणी कडवट होतं, तर दुसऱ्यामध्ये ते गुळचट होऊ शकतं. जसं भांडं असेल त्याप्रमाणे पाणी तिखट, खारट, तुरट होतं. तसं सत्वगुणी मनुष्यात मूळ माया समंजस गोड स्वभावानं, रजोगुणी मनुष्यात विकारांत, तर तमोगुणी मनुष्यात ती दुष्टपणानं व्यक्त होते. एक सुंदर शेर मध्यंतरी वाचनामध्ये आला होता. वो शरीफ बर्फ का टुकड़ा
जाम में क्या गिरा, धीरे धीरे खुद ही जाम हो गया. म्हणजे बर्फ स्वतः इतका सोज्वळ, पण मद्याच्या प्याल्यात पडल्यामुळं तोही मद्यच बनला. तसं आपली जशी वासना असते, मनोधारणा असते, त्यानुसार माया तिचं स्वरूप आपणासमोर प्रगट करते. ज्यांनी मायेचं खरं स्वरूप जाणलेलं आहे तेच आपल्याला माया म्हणजे काय हे खात्रीलायकरित्या सांगू शकतात. जी नाही ती माया, अशी साधी सोपी व्याख्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेली आहे. मात्र माया आपल्याला खरी वाटते, कारण मी माझं वेगळं अस्तित्व सत्य धरून चालतोय आणि चाललेलो आहे. जसं मी स्वतःला वेगळा मानतो, तसं माया देखील विविध रूपात माझ्यासमोर येते. द्वैताचं हे गूढ सूत्र उलगडताना समर्थांनी आधीच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की अनंत पात्री उदक भरले, कोटे पाज रोच गेले, किती एक ते वेचले. संसारासी म्हणजे इथं पात्र म्हणजे मनुष्य, प्राणी आणि त्यात भरलेलं उदक म्हणजे माया. चंचल नदी मन रूपानं प्रत्येकात भरली आहे. मी म्हणजे देह, अशा देहाधिष्ठित भूमिकामध्ये आपण सारेजण गुरफटलेलो असतो. देह, सुख, स्वार्थ, अहंता यांनी आपलं मन ललबडलेलं आहे. समर्थांना या ओवीतून काय म्हणायचं होतं की लाखात एखाद्याचीच मीपणाची भूमिका म्हणजेच माया वासना पाझरून जाते. त्याची वृत्ती शून्यवत होते. स्वार्थासाठी तो जगतच नाही हे जेव्हा जीवाला साधतं तेव्हा त्याला मूळ माया दिसतच नाही. सद्गुरू म्हणतात, जी नाही ती माया. आज आपल्याला हे दृश्य जगत सत्य वाटतं, कारण आपण अहंकार जपून ठेवलेला आहे. अहंतेमुळे माया विविध रूपात आपल्यासमोर आवरते. अहंतेचीच ती प्रतिबिंब असतात. म्हणूनच मिथिला नगरीतील यज्ञशाळेत दाखल झालेल्या रामांकडं एकाच वेळी बघताना प्रत्येकाला त्या ठिकाणी तो निरनिराळ्या रूपात दिसला. समर्थ पुढे सांगतात, गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्या परी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे उदके विन. म्हणजे गुणात गुणी, अवगुणात अवगुणी, ज्याचा जसा गुण असेल त्याचप्रमाणे ते होते. त्या उदकाचा म्हणजे मायेचा महिमा उदकाशिवाय म्हणजेच विद्या मायेच्या साह्याशिवाय कळत नाही. उदक वाहे अपरांपर, न कळे नदी की सरोवर, जळवास करून नर राहिले किती एक. म्हणजे उदक जितके अपरंपार वाहत असते की नदी आहे की सरोवर आहे हेही कळत नाही. त्यात कित्येक माणसे जळवास करून म्हणजे संसारातच गुंतून राहतात. पहा, मूळ माया अनेक रंगांनी गुणांनी नटलेली आहे. तिला शोधावं म्हटलं तर गुण रंग हाती लागतील, पण मूळ माया मात्र हाती लागत नाही. बटन दाबताच बल्ब प्रकाशतो, इस्त्री तापते, पंखा फिरू लागतो. ते विजेचं प्रगटीकरण झालं, मात्र त्यामागं असणारी वीज काही दिसत नाही. तसंच जिच्या चैतन्य शक्तीनं विश्वातील घडामोडी होतात ती मूळ माया काही केल्या दृष्टीला पडत नाही. तिच्या कृपेनंच तिला जाणता येणं शक्य आहे. तीच आपल्याला परमार्थ पथावर अग्रेसर करत असते आणि आपली परब्रह्माशी भेट घडवून आणत असते. मात्र तर्कबुद्धीच्या आधारे तिला पाहू गेल्यास आपण थकून जातो, पण मूळ माया मात्र हाती येत नाही. तर्कासी तर्कवी
असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या सद्गुरूंचं बोट पकडूनच चंचळ नदीच्या उगमापर्यंत सुखरूप जाता येतं. तिथं पोचल्यावर काय घडतं पहा. उगमा पलीकडे गेले तेथे परतोन पाहिले, तव ते पाणीच आटले काही नाही. बघा, जे उगमा पलीकडे जातात म्हणजे माये पलीकडे जाऊन परब्रह्मापर्यंत पोहोचतात, त्यांनी मागे वळून पाहिले की त्यांना सर्व पाणी चाटून गेलेले दिसते. त्या ठिकाणी पाणीच नाही, काहीही नाही असा अनुभव त्यांना येतो. बघा, उगमा पलीकडं जाऊन मागं बघितलं असता मूळ मायेचा अर्थात चंचळ नदीचा प्रवाह चाटून गेलेला आहे असं दिसतं. प्रवाहातून जात असताना नाकातोंडात पाणी शिरून जीवाची मरणोन्मुख स्थिती होऊ शकते, पण सद्गुरूंशी जो अनन्य आहे त्याची स्थिती मात्र वेगळीच असते. ज्या संत मीराबाईला गुरु चरणांची प्रीती जडली होती, तिला अनुभव काय आहे ते बघू. ती म्हणते, भवसागर सब सुख गयो, भवसागर सब सुख गयो है, फिकर नहीं मुझे तरनन की, मोहे लागी लटक गुरु चरण की. म्हणजे भवसागरच आटून गेल्यानं तो पार करून जाण्याची भीतीच राहिली नाही. तेव्हा चंचळ नदी म्हणजे आपल्या चित्ताचं प्रतिबिंब आहे. त्याला सत्य मानून भ्रमात आपण वाहवत जात आहोत. संत मीराबाईप्रमाणे गुरुचरणांवर आपलं प्रेम जडलं की ते प्रतिबिंब दूर होऊन खऱ्या बिंबाचं अर्थात स्वस्वरूपाचं दर्शन होईल. विश्वासानं श्रद्धेनं न थकता सद्गुरू आज्ञा पालन व त्यांनी दिलेलं साधन हे दोन वल्हे मारत राहिलो तर चंचळ नदीच्या उगमापर्यंत आपण सहज जाऊन पोचू. श्री समर्थ महाराज तिथं आपलं स्वागत करण्यास उभेच आहेत, हे सर्वांनी ध्यानात ठेवावे. वृत्तीशून्य योगेश्वर याचा पहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगे. म्हणजे मी पणा विरहित जे साक्षात्कारी योगेश्वर त्यांचा अनुभव असा असतो या संबंधी श्रोत्यांनी विचार करावा. रामदास म्हणतात, श्री समर्थ रामदास म्हणतात की वारंवार तीच गोष्ट किती म्हणून मी सांगावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चंचळ नदी निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.